पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, कुणाशी बोलतेस तू? कुणाशी बोलतेस? रमाताईंशी। आनंदी, तुला कळते तू काय बोलतेस ना? हो, रमाताईंशीच बोलते। मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना बघू शकते मी। अहो, म्हणून तुम्हाला इथे घेऊन आली, त्यांची भेट घालून देण्यासाठी। त्यांना पण तुमच्याशी बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय। हा जो तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय ना, त्यांनाही नाही बघवते। स्वतःला त्रास करून नका घेऊ अशी त्यांचीही इच्छा आहे। रमाताई, तुम्ही बोला यांच्याशी, तुम्ही स्वतः सगळं सांगा यांना। आनंदी, काय बोलतेस तू? रमाताई, बस झालात, कळू द्या यांना। यांनाही बोलायचं असेल ना तुमच्याशी। इतक्या वर्षापासून मनात गोष्टी साठल्या असतील, तुमच्या समोर व्यक्त व्हायचं असेल यांना। तुमच्या जाण्याचं मनावर खूप मोठं ओझं यांच्या, त्यांना त्रास होतोय त्याचा। अशी अवस्था नाही बघू शकत मी, मला माहिती तुम्ही पण नाही बघू शकत। मग सांगा ना यांना, तुम्ही मला आतापर्यंत जे काही सांगितलंय ना ते सगळं यांना सांगा। तुम्ही स्वतः सांगा, तुम्ही यांना सांगून टाका की तुम्ही तुमच्या मृत्यूसाठी यांना जबाबदार नाही मानत। रमाताई, तुम्हाला बोलायचं होतं ना यांच्याशी, मग बोला आज। रमाताई, मला माहिती आहे तुमचा जीव अडकला यांच्या, सांगून टाका ना यांना सगळं, नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतील ते। रमाताई, हात जोडते, सगळं सगळं सांगून टाका आज यांना। काय चालले तुझे? हा, काय बोलतेस? रमा तुला दिसते, रमा तुझ्याशी बोलते, म्हणजे काय? अहो, आपल्या रमाताई इथेच आहेत, ते कुठेही गेल्या नाहीयेत। मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना बघू शकते। ते तुमच्याकडे बघतायत आता, इथेच आहेत रमाताई। बस बस, काय झालं तुझं? हा, मला कळतंय माझ्या वागण्याचा तुला त्रास होतोय ना। ऐकून घे। ठीक आहे, मी जे काय वागतोय, मला त्रास होतो तो तुला बघवत नाहीये आणि म्हणून तुम्हाला समजावण्याचा, माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतेस, पण त्याची गरज नाहीये अगं। रमा असण्याचा आधार घेण्याची काय गरज आहे? असं नको करूस। बघ, हळूहळू का होईना मी आता हे मान्य केलेलं आहे की रमा आपल्यात नाहीये। तू मला येऊन माझ्याशी काही बोललीस, मला काही गोष्ट सांगितलीस तरी त्यात माझं मन रमतं अगं, पण ते रमाने सांगितलेलं असं सांगण्याची तुला काही गरज नाहीये। हे बघ आनंदी, मला कळतंय की गेले 2 दिवस मी तुझ्याशी तुझा नवरा म्हणून वागतच नाही, मला मान्य आहे, मी तुझ्याशी नेहमीसारखा वागत नाहीये, पण त्याचा तुझ्यावर असा परिणाम होऊ देऊ नकोस। हे जे काय आहे ना, ह्याच्यातून मी सावरण्याचा प्रयत्न करतोय, निघेन ह्याच्यातून बाहेर, पण तू असं काही करू नकोस प्लीज। मी हात जोडतो, तुझ्यासमोर असं नको करूस, मला नाही सहन होत या गोष्टी। काहीच गरज नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मी खोटं बोलते तुमच्याशी? अहो, मुद्दाम नाही करत ते मी। विश्वास ठेवा माझ्यावर, रमाताई खरंच आहे तिथे। रमाताई, तुम्ही बोला यांच्याशी, तुम्ही सांगा यांना वाटतं मी खोटं बोलतेय, तुम्ही सांगा की तुम्ही आहात इथे। आनंदी, असं का वागतेस तू? मी लिहिलेलं साधं पत्र सुद्धा त्याला दिसत नाही। मी कसं समजावून सांगू त्याला की मी इथे आहे? असं असेल तर तुम्ही मला सांगा, मी यांना सांगते। तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचवा, मी पोहोचवते ना यांच्यापर्यंत। हीच वेळ रमाताई, आपल्याला बोलायला हवं, सांगा ना मला। आनंदी, का असं वागतेस? का? आनंदी, का हट्ट करतेस? का मी तुझ्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवू? तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, कारण मी खरं बोलते। हो, नाहीये का विश्वास माझ्यावर? ठीक आहे, नाहीये ना तुम्हाला माझ्यावर विश्वास? मला माहितीये की रमाताईंसमोर तुम्ही तुमचं प्रेम कधी व्यक्त केलं होतं। काय? तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना पाणीपुरी खायला घेऊन गेला होता।
त्यांना नीट पाणीपुरी खाता येत नव्हती, म्हणून तुम्ही तुमचा रुमाल त्यांना दिला आणि त्या रुमालावर डाग पडला होता। त्या दिवशी त्याच क्षणी तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं रमाताईंसमोर। आता हे सगळं मला कसं माहित असेल? कारण हे सगळं मला रमाताईंनी सांगितलं। खरंच सांगते मी, विश्वास ठेवा माझ्यावर। ती पाणीपुरी खात असताना रमाताईंकडून ती पाणीपुरी फुटली आणि त्याच क्षणी तुम्ही त्यांना आय लव्ह यू म्हणाले। बरोबर बोलते ना रमाताई मी? असंच झालं होतं ना? एकच बाळ हवं होतं ना तुम्हाला? दुसरं बाळ नको होतं, कारण तुम्हाला असं वाटत होतं की चिंगीच्या वाटेचं प्रेम वाटलं जाईल। चिंगीला जे प्रेम मिळणार होतं त्याची वाटणी तुम्हाला करायची नव्हती, पण तरी रमाताईंचा हट्ट होता। आणि मग ही सगळी माहिती तुला कुठून मिळाली मला नाही कळत आहे, पण मला सहन नाही होत आहे। खोटं बोलतेय का मी? दुसरं बाळ येणार होतं। दुसरं बाळ येणार होतं। हेच बाळंतपण रमाताईंच्या जीवावर बेतलं। डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं होतं, रमाताईंनी दुर्लक्ष केलं। पाणीपुरी खायची होती म्हणून त्या खाली उतरल्या, पाणीपुरी खायला गेल्या, तेवढ्यात त्यांना त्रास व्हायला लागला। ऑफिसमध्ये होतात ना तुम्ही, काम करत होता, सारखं फोन करत होता तुम्हाला। तुम्ही वेळेवर नाही पोहोचू शकले हॉस्पिटलमध्ये। ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचलात त्यावेळी ह्याच गोष्टीसाठी स्वतःला दोष देता येत ना तुम्ही? हे सगळं मला रमाताईंनीच। रमा कसं सांगणार? आईच्या नाहीतर रमाच्या आईच्या बोलण्यात आलं असणार हे। नाही, मला हे सगळं रमाताईंनी। तुम्ही का शांत आहात आता? बोला ना, तुम्हाला बोलायचं होतं ना यांच्याशी, का नाही बोलत आता? बोला। बस बस, अति होते आता। तुझ्या प्रेमापोटी मी सगळ्या गोष्टी तुझ्या ऐकून घेतोय, पण मला आता सहन होत नाहीये। मला कळत नाहीये का ह्या सगळ्या गोष्टी तुला रमाच्या आईने सांगितलेल्या असणार आहेत? कारण रमाला सवय होती सगळ्या गोष्टी घरी जाऊन सांगायची। नाही हो, हे सगळं रमाताईंनी सांगितलंय मला। माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही, ऐका माझं, मी खरं सांगतेय तुम्हाला। ठीक आहे, ठेवला विश्वास। रमा खरंच आहे? हो, इथे इथेच रमाताई। राहू दे ना आनंदी, त्याला त्रास होतोय आणि तुलाही। रमाताई, त्यांना कळायला हवं की अजूनही तुम्ही इथेच आहात, सांगा त्यांना। ठीक आहे, आपण गृहीत धरून चालूया की रमा इथे आहे। मला सांग, माझ्या नोकरीचा पहिला दिवस कोणता? रमाताई सांगा, नोकरी लागली तो दिवस कोणता होता? रमाताई, हीच वेळ, बोला आता। रमाला विचार, चिंगीला पहिल्यांदा आम्ही बाहेर फिरायला कुठे घेऊन गेलो होतो? रमाताई बोला ना, सांगा आता यांना। अहो सांगा यांना, नोकरी लागली तो दिवस कोणता होता? चिंगीला पहिल्यांदा कुठे घेऊन गेला होता? तुम्ही बोला ना यांच्याशी, असं का करताय तुम्ही? सांगणार ते, तुलाच माहित नाहीये। आईने तुला सांगितलेलं नाही किंवा रमाच्या आईनेही तुला सांगितलेलं नाही। आनंदी बस, माझ्या भावनांचा खेळ करतेस तर पुढे थांबवते ते सगळं। हो, रमाताई जातील, बोला ना, सांगा ना यांना की तो दिवस कोणता होता, यांना नोकरी लागली तो दिवस कोणता होता? बोला ना रमाताई। 26 मार्च। 26 मार्च। त्या दिवशी आम्ही दोघं गणपतीच्या मंदिरात गेलो होतो। गुरुजींनी राघवच्या हातावरती 5 नारळांचं तोरण ठेवलं होतं प्रसाद म्हणून।
त्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरात गेला होता. गुरुजींनी 5 नारळांचं तोरण दिलं होतं तुम्हाला प्रसाद म्हणून. त्यानंतर तो पुन्हा गणपतीच्या मंदिरात गेला होता एकटाच. चिंगी झाली तेव्हा. चिंगी झाली त्या दिवशी तुम्ही त्याच मंदिरात गेला होता, विश्वास नसला तरी. आणि चिंगीसाठी आणलेलं पहिलं खेळणं म्हणजे 3 चाकी गाडी. ती गाडी चालवणार होती का ती? 3 चाकी गाडी घेतली होती तुम्ही चिंगीसाठी. आणि त्याला हेही आठवते का विचार, चिंगीला घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या बागेत गेलो होतो जिथे आम्ही नेहमी भेटायचो. चिंगीला घेऊन त्या बागेत, ज्या बागेत तुम्ही भेटायचं. त्या दिवशी रमाने कुठला ड्रेस घातला होता? ड्रेस नाही साडी. ड्रेस नाही साडी. पहिल्या पगारातून घेतलेली. पहिल्या पगारातून घेतलेली. बाळाचं नाव काय ठरवलं होतं? नयन. मुलगा किंवा मुलगी झाली तरी नाव एकच, नयन. असं मी गमतीत म्हणायचो. नयन. रमाताईंना नख कापायची भीती वाटायची. तुम्ही कापून द्यायचात रमाताईंची नख. नाहीतर त्या नख कुरतडायचे. ओरडायचात तुम्ही त्यांना. हां. रमाताईंना बेडवरची चादर चुरगळलेली आवडायची नाही. त्या खोलीत येण्याच्या आधी तुम्ही चादर व्यवस्थित लावून ठेवायचं. त्यांना भूक लागली की राग अनावर व्हायचं. मग तुम्ही रमाताईंना विचारायचात की काय झालं रमा, भूक लागलीये का तुला? लग्नाच्या आदल्या दिवशी रमाने मला कुठली अट घातली होती? नाव बदलायचं नाही. नाव न बदलण्याची अट. लग्नानंतर नाव नाही ना बदललं तुम्ही रमाताईंचं? रमा राघव कर्णी. रमा राघव कर्णिक. रमा. रमा. रमा, तू आहेस? तू मला पाहतेस? मी तुझ्याशी बोलतो हे तू ऐकतेस? रमा, आतापर्यंत जे जे काय बोलत आलो ते सगळं तू ऐकलंस ना? काय सांगू मी? तुला माहिती, आपली चिंगी जेव्हा लहान असताना एकदा आजारी पडली, मला वाटलं माझ्या रमासारखं मी माझ्या भावाला सुद्धा गमवेन की काय. खूप घाबरलो होतो मी. एकटाच ढसा रडलो होतो तुझ्या फोटो समोर. नंतर कुठेतरी बाप म्हणून एक जाणीव झाली आणि पुन्हा माझी जबाबदारी मी सांभाळण्याचा प्रयत्न करू लागलो, ते अगदी आजपर्यंत. तू ऐकतेस ना माझं? मी बोलतोय, रमा ऐकते? ज्या दिवसापासून माझा फोटो या घरात लागलाय ना, तेव्हापासून मी इथेच आहे राघव. सगळं बघतेय मी. बाळंतीणबाई गेलीये म्हणजे तिच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण कराव्याच लागतील ना. असं कसं झालं अचानक? विश्वासच बसत नाहीये ग. 5 दिवस होऊन झालेत. दादा, दादा, हा फोटो लावायला हवा ना? ए दादा. राघवा, ए बाळा राघवा. दुर्गा, 5 दिवस झाले माझा लेक बोलत नाही आहे ग. सुलक्षणाबाई, सावरात तुम्हालाच त्याला आता सांभाळायला हवं. बिनाईचे लेकरू आहे घरात.
राघवलाच त्याला सांभाळायला लागणार आहे ना. ए बाळा बोल ना रे. हे राजा बोल ना. दादा उठ उठ दादा, ये इकडे ये दादा. रमा, राघव राघव मी आहे. मी कुठेच नाही गेले, मी इथेच आहे. राघव बघ ना माझ्याकडे. राघव हे काय? राघव 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 बघ ना. राघव मला इथं काढ, मी इथे अडकून पडले. राघव मला इथं बाहेर काढ ना. राघव 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 मला बाहेर काढ, मला बाहेर नाही पडता येते. राघव तुला ऐकायला येतंय का? मला इथं बाहेर यायचंय. राघव राघव मला बाहेर यायचंय ना. ऐकायला येतंय का तुला? बाहेर काढ ना. राघव 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 तुला ऐकायला येत नाहीये का? बघ ना माझ्याकडे. राघव मला इथनं बाहेर. डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती मला. तू पण बजावून गेला होतास. मी नाही ऐकलं, मी कोणाचंच नाही ऐकलं. या सगळ्याचे हे असे परिणाम होतील असं नव्हतं वाटलं मला. राघव मला किती किती गोष्टी करायच्या होत्या चिंगीसाठी, तुझ्यासाठी. राघव तुला ते प्रमोशन मिळणार होतं ते मिळालं का? आपल्याला चिंगीला घेऊन मे महिन्यात बाहेर फिरायला जायचं होतं. चिंगीला शेवटचं भेटता सुद्धा नाही आलं मला. चिंगी आई आई करत असणार. तिला पापा द्यायचा राहून गेला. राघव आपलं बाळ निघून गेलं रे त्याच्या प्रवासाला. मी अडकले इथेच. आता आपल्या चिंगीला आजीचं प्रेम कसं मिळणार? नाही राघव, मला यायचंय तिथे, त्या जगात, तुझ्या जवळ, चिंगी जवळ. तुमच्या जवळ यायचंय मला. मला तू इथनं बाहेर काढ, मला आत्ता बाहेर काढ. मी तिथे असायला पाहिजे राघव, माझ्या चिंगी जवळ, तुझ्या जवळ. त्याच्याशिवाय कसं होईल राघव? तू मला नाहीच शक्य आहे सगळं. मी तिथे असायला पाहिजे. मला चिंगीला वाढवायचंय, मला तुझ्याकडे बघायचंय, मला आपल्या घराकडे बघायचंय. मला बाहेर काढ